नंबर 115. चला तर सुरू करू आणि पाहूया आज काय विषय. आजचा विषय मित्रांनो, प्लास्टिक बाटलीतून पाणी पिणे टाळा, ब्लड प्रेशर दूर पळवा. काय ते बघूया. प्लास्टिकच्या बाटल्यामधून पाणी पिणे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक असू शकते. कसं ते बघूया. मायक्रोप्लास्टिक्सच्या अंतर्गत नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की प्लास्टिकच्या बाटल्यामधून मद्यपान केल्याने किंवा पाणी पिल्याने रक्तप्रवाहात मायक्रोप्लास्टिक्स प्रवेश केल्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. नावाप्रमाणेच मायक्रोप्लास्टिक्स हे आपल्या अन्न आणि पाण्याच्या पुरवठ्यामध्ये आढळणारे प्लास्टिकचे लहान कण आहेत. नकळतपणे ग्रहण केल्याने हे कण आतडे आणि फुफ्फुसातील पेशींच्या अडथळ्यांमध्ये प्रवेश करू शकतात आणि रक्तप्रवाहात आणि शरीरातील इतर भागात जाऊ शकतात. ऑस्ट्रेलियातील एंड्र्यू प्रायव्हेट युनिव्हर्सिटीच्या मेडिसिन विभागातील संशोधकांच्या टीमने केलेल्या नवीन अभ्यासात असे आढळून आले की सहभागींनी प्लास्टिक आणि काचेच्या बाटल्यांमधून द्रव पदार्थ घेणे बंद केले आणि 2 आठवड्याच्या कालावधीसाठी फक्त नळाचे पाणी प्यायल्यास रक्तदाब लक्षणीयरित्या कमी झाला. उल्लेखनीय असे बदल दिसून आले आहे. अभ्यासाचे परिणाम असे सूचित करतात की प्रथमच प्लास्टिकचा वापर कमी केल्याने रक्तदाब कमी होतो. बहुधा रक्तप्रवाहातील प्लास्टिक कणांचे प्रमाण कमी झाल्यामुळे तसे संशोधन संघाने नमूद केले आहे. पुढे बघूया मित्रांनो. शास्त्रज्ञांना पूर्वी असे आढळून आले की मनुष्य दर आठवड्याला 5 ग्रॅम मायक्रोप्लास्टिकचे नकळत सेवन करतो. काचेच्या बाटल्यांमध्ये पॅक केलेल्या द्रवामध्येही मायक्रोप्लास्टिक सापडले आहे. शास्त्रज्ञांना पूर्वी असे आढळून आले की मनुष्य दर आठवड्याला 5 ग्रॅम मायक्रोप्लास्टिकचे नकळत सेवन करतो. काचेच्या बाटल्यामध्ये पॅक केलेल्या द्रवामध्येही मायक्रोप्लास्टिक सापडले आहे. डॅन्यूब अभ्यासाच्या सुरुवातीला पाणी आणि संपूर्ण अभ्यासामध्ये सहभागीचा रक्तदाब मोजला गेला. परिणामी 2 आठवड्यानंतर डायस्टोलिक रक्तदाब महत्त्वपूर्ण घट दिसून आली. प्लास्टिकच्या कमी वापरामुळे रक्तदाब कमी होण्याचे संकेत देणाऱ्या निष्कर्षावर आधारित आम्ही असे गृहीत धरतो की रक्तप्रवाहात असलेले प्लास्टिकचे कण रक्तदाब वाढण्यास कारणीभूत ठरू शकतात, असे संशोधकांनी नमूद केलेले आहे. आणखी एक विषय मित्रांनो, अमूल्य केशराच्या निर्मितीची गोष्ट. काय ते बघूया. केशर सॅफ्रॉन कोकस या फुलापासून मिळतं. केशर म्हणजे या फुलात असणारे पुकेसर. थंड प्रदेशात केशराची शेती केली जाते. भारतात काश्मीरमध्ये केशरची शेती मोठ्या प्रमाणात होते. केशरचं रोप हे जमिनीपासून 5 ते 6 इंच वाढतं. या रोपाला फिक्कट जांभळ्या रंगाची फुलं झोपक्याने येतात. सगळ्या रोपांना फुलं आली आणि त्यात केशरी रंगाचे पुकेसर दिसू लागले की मग त्या फुलांची छाटणी केली जाते. ती पहाटे सूर्य उगवायच्या आत जेव्हा फुलांच्या पाकळ्या बंद असतात तेव्हा केली जाते आणि सूर्योदय झाला की छाटणी थांबविली जाते. कारण एकदा का फुलं उमलली की छाटणी करताना केशर जमिनीवर पडून ते खराब होण्याचा धोका असतो. व्हेरी गुड. त्यामुळे त्यांची काळजीपूर्वक आणि वेळेत छाटणी करावी लागते.
छाटणीनंतर प्रत्येक फुलामधून केसर हाताने वेगळा केला जातो. या एका फुलापासून फक्त 3 ते 4 केशरच्या काड्या मिळतात. जवळजवळ 50 ते 60 किलो फुलं तोडली जातात तेव्हा त्यातून 1 किलो केसर मिळतं. केशर फुलापासून वेगळा केला जातो तेव्हा ते ओलं असतं आणि त्या ओल्या केशरच्या काड्यांना बुरशी लागून त्या खराब होण्याची शक्यता असते. म्हणून त्यामुळे ते घरातच वाळवलं जातं. थोडक्यात केशर मिळवणे खूप मेहनतीचे काम आहे आणि म्हणूनच ते फार महागही आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आजचा आपला 215वा व्हिडिओ संपलेला आहे. तरी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट पण करा. नमस्कार. जय हिंद.